नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये फक्त काही इंट्रोडक्टरी पार्ट सिलेबसचा जो होता तो बघितला आणि त्याच्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने आता आपला पहिला टॉपिक आज सुरू करायचा आहे. आपला पहिला जो टॉपिक आहे तो आहे इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. विद्यार्थ्यांनो, कुठलाही टॉपिक शिकत असताना अगोदर त्या टॉपिकचं इंट्रोडक्शन आपल्या डोक्यात असलं पाहिजे. आता जर तुम्ही इथं विचार केला तर या ठिकाणी तुमच्याजवळ एकूण 2 मुद्दे आलेत, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. आपल्याला इंट्रोडक्शन घेत असताना अगोदर बुककीपिंगचं इंट्रोडक्शन, नंतर अकाउंटन्सीचं इंट्रोडक्शन सेपरेट बघावं लागेल. बुककीपिंग ही जी आहे, आपण याला काय म्हणतो, कशा पद्धतीने याचा उपयोग काय असतो. बुककीपिंग इज रिलेटेड विथ द रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुककीपिंग काय आहे तर बुककीपिंग म्हणजे बिझनेसच्या होणाऱ्या व्यवहारांची नोंद घेणं, रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? आपण जेव्हा एखाद्या व्यावसायिकाकडे जातो आणि वस्तूची खरेदी करण्यासाठी जातो व त्याच्याकडून वस्तू विकत घेतो, त्याबद्दल त्याला आपण पैसे देतो, त्याची नोंद करणं म्हणजेच या बिझनेस ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करणं आहे. बिझनेस एंटरप्राइज अँड ऑर्गनायझेशन डील इन द ॲक्टिव्हिटी विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. पैसे किंवा पैशाच्या स्वरूपानं, मनी ऑर मनीज वर्थ असणारे इतर घटक घेऊन आपल्याला म्हणजेच व्यावसायिकाला या ठिकाणी बिझनेसमध्ये डीलिंग करावं लागते, देवाणघेवाण करावी लागते. आपण वस्तूची खरेदी करतो त्यावेळेस समजा आपण एखाद्या दुकानावर गेलो, त्याला सांगितलं पेन द्या, मग तो आपल्याला विचारतो किती रुपयापर्यंतचा पाहिजे. म्हणजे तुम्हाला तिथं त्याची व्हॅल्यू सांगावी लागते की आम्हाला 10 रुपयापर्यंतचा पेन द्या, 20 रुपयापर्यंतचा पेन द्या. त्यानं 20 रुपयापर्यंतचा पेन तुम्हाला दाखवला, 20 रुपयाचा पेन दाखवला. आता तुम्हाला पेन हवा आहे, पेन घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्याला पैसे द्यावे लागतील. म्हणून काय आहे, बिझनेस डील इन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. पैसे किंवा पैशाच्या स्वरूपाच्या घटकामध्ये आपण व्यवहारात नोंदी करत असतो आणि हे जे आहे यालाच रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी करावं लागतंय. कारण बिझनेसमॅनला हे माहीत असलं पाहिजे की माझ्याकडं 100 पेनी होत्या, मी 2 विकल्या, माझ्याकडं 98 राहिल्या, किंवा मी 2 पेनी विकल्यामुळं मला 40 रुपये मिळाले. या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात असल्या पाहिजेत. परत ऑल दीज ॲक्टिव्हिटीज आर रेकॉर्डेड फॉर द पर्पज ऑफ द टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन टू वेदर द ॲक्टिव्हिटीज आर फिजिबल. का नोंदी करायच्यात? कारण की भविष्यात आपल्याला याच्यावरून काही निर्णय घ्यावे लागतात, डिसिजन घ्यावे लागतात. रिझन काय आहे, समजा मी XYZ कंपनीच्या पेनी आणून ठेवल्या होत्या, परंतु वर्षभर त्या विकल्याच गेल्या नाही. मला डिसाईड करावं लागेल ना, पुढच्या वेळेस त्या कंपनीसोबत डीलिंग केलं पाहिजे किंवा नाही. आता मी तर वर्षभर सांगितलंय, वर्ष तर नाही, तो 8 दिवसानंतरच तुम्हाला, महिन्याभरानंतरच तुम्हाला विचार करावा लागेल हे कधी विकल्या जाणार आहे. विकल्या जर गेले नाही तुमचं भांडवल अटकून पडेल. म्हणून काय आहे, आता हे मी एक छोटंसं डिसिजन सांगितले, पण मोठमोठ्या व्यवसायामध्ये मोठाले डिसिजन आपल्याला घ्यावे लागतात. कारण की व्यवसायामध्ये जर आपण या रेकॉर्डिंग केल्या नाही किंवा असे डिसिजन घेतले नाही तर व्यवसायात मोठी हानी होऊ शकते, कदाचित व्यवसाय बंदही करावा लागू शकतो. परत आपल्याला प्रॉफिटेबल अँड आर टू बी कंटिन्यूड ऑर नॉट. डिसिजन कशाबद्दल आहे की योग्य व्यवहार आहेत का नाही आहेत, आपल्याला हे कंटिन्यू केले पाहिजेत का नाही केले पाहिजेत, अशा सर्व घटकांना इथं आम्हाला विचारात घ्यावं लागणार आहे. परत काय बघा, आता हे सगळं असतानाच इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस ऑर्गनायझेशन. आता हे आपण रेकॉर्ड करायचं का करायचं? बाबा पैसे मी आणले, दुकान मी टाकलं, प्रॉफिट मला होणार आहे. मी एवढा मूर्ख तर नाही आहे, मला माहीत आहे. मी काय करतो, 100 रुपयाची वस्तू आणतो, 110 रुपयाला विकतो, म्हणजे 10 रुपये प्रॉफिट आहे हे निश्चित आहे. सगळं निश्चित करून जातो. मग लिहायची गरज काय आहे? तर
इथं कसं असते, व्यवहार फक्त व्यवसायाच्या मालकाशी नसतो, कारण इथे याचे विभिन्न उपयोगकर्ते आहेत. तुम्ही व्यवसाय टाकला, व्यवसाय टाकल्यानंतर याच्यामध्ये विभिन्न लोकांना, विभिन्न घटकांना त्याची गरज भासणारी असेल. समजा तुम्ही विचार केला मला व्यवसाय डेव्हलप करायचा आहे, व्यवसाय डेव्हलप करायचं तर मग तुम्हाला आणखीन पैसे म्हणजे भांडवल, कॅपिटल लागणार आहे. कुठून आणायचं? ठीक आहे ना, आपली बँक ओळखीची तिथून आणत नाही. बँकेकडून जर आणायचं असेल तर बँक म्हणेल तुमचा प्रॉफिट मागचा कसा आहे तो दाखवा. कसा दाखवताल? नाही आम्ही काढलाच नाही, 100चा आणला 110ला विकतो, 10 रुपये तर प्रॉफिट आहे आमचा, असं डायरेक्ट तोंडी सांगता येते का? बिलकुल नाही. मग काय आहे, याचं प्रेझेंटेशन होणं महत्त्वाचं असते. आणि हे प्रेझेंटेशन होण्यासाठी म्हणून काय आहे, आम्हाला इथं या व्यावसायिक घटकाची पूर्ण नोंद करणं आवश्यक असते. मग याच्या बेसवर आमच्याजवळ काही युजर तयार होतात. मग कसं आहे बघा, इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस अँड द ऑर्गनायझेशन इज रिक्वायर्ड नॉट ओनली बाय द proprietor and the management of the business and the organization, but also various stakeholders such as the government, investor, customer, employee, researchers. फक्त आणि फक्त व्यवसायाचा मालक, व्यवसायाचं व्यवस्थापन यांच्याशी हे संबंधात नाही आहे, तर इतरही व्यवसायाच्या बाहेरचे असे घटक आहेत ज्यांना आम्हाला याची माहिती प्रोव्हाइड करावी लागते. आणि याच्याच बेसवर आम्हाला आमचे युजर्स लक्षात घ्यावे लागतात. आम्ही ज्यावेळेस रेकॉर्डिंग करतो ना, तर आमच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात. जसं आता मी एक प्रश्न निर्माण केला होता, तर रेकॉर्डिंग करत असताना, अकाउंटिंग करत असताना, अकाउंटिंग काय आहे, कशामुळं आहे, या सगळ्या घटकांसाठी काय अकाउंटिंग मीन्स हाऊ टू रेकॉर्ड, व्हॉट टू रेकॉर्ड, वाय टू रेकॉर्ड अँड फॉर whom इट इज टू बी रेकॉर्ड. का नोंदवायचं, कशासाठी नोंदवायचं, काय नोंदवायचं, कोणासाठी रेकॉर्ड घ्यायचे, कशामुळे याची गरज आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आपल्याला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये मिळणारा घटक असेल, ज्याला आपण रेकॉर्डिंग असं म्हणतो. मग यासाठी जर आपण बघितलं तर कारण काय आहे की आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस 2 प्रकारे व्यवहार होतात. समजा दुकानदार माझ्या ओळखीचा आहे, मी दुकानात गेलो, काका मला पेन पाहिजे, काकानं सांगितलं ठीक आहे बेटा हा 20 रुपयाचा पेन आहे. काका पैसे माझ्याकडे नाहीत, पैसे उद्या आणून देईल किंवा माझे पॅरेंट्स तुम्हाला देऊन टाकतील. मग काय असेल, आता बघा याच्यात आपण जर सांगितलं पैसे जर तात्काळ दिले तर एक्सचेंज ऑफ कॅश झाली, आणि जर सांगितलं की भविष्यात देऊत, उद्या देऊत, परवा देऊत, तर काय झालं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन झाली. बघा तुम्ही पैसे देऊन वस्तू आणली तर त्या व्यावसायिकाला ते नोंदवत बसायची गरज पडणार नाही. परंतु तुम्ही काय केलं, काका पैसे उद्या देऊत म्हणलात, तर रेकॉर्डिंग केलेली, मग त्याला काय करावं लागेल, रेकॉर्ड करावं लागेल, अमुक अमुक व्यक्तीला आम्ही वस्तू विकलेली आहे, मग तो उद्या तुम्हालाच पैसे मागू शकेल. म्हणून काय आहे, बुककीपिंग जी आपल्याला करावी लागते त्याच्या डिफरंट युजरसाठी याचा उपयोग आपल्याला होत असतो. तर आपल्याजवळ हे जे युजर्स आहेत ना, यामध्ये आपल्याजवळ 2 प्रकारचे युजर्स आहेत. आपण जर बघितलं तर आमचा जो डाटा आहे, तो डेटा जो आहे त्याचं व्हेरिफिकेशन आम्हाला पॉसिबल होत नाही. त्याचं कारण काय असते, तर आम्ही भूतकाळातील घटना ज्या आहेत त्या नोंदवून ठेवलेल्या असतात, आणि बऱ्याच वेळेस आम्हाला व्यावहारिक अडचणींमुळे किंवा व्यावहारिक व्यापांमुळे काही घटकांकडे लक्ष देणं होत नाही. रोजच्या रोज तर काही आम्हाला मोजमाप कुठले घटक विचारात घेता येत नसतात. म्हणून इथं काय आहे, आम्हाला जो डाटा आहे तो डाटा ज्या युजरसाठी पाहिजे त्या प्रकारे आम्हाला त्याचं मेंटेनन्स करावं लागते. मग हा डेटा कशा पद्धतीने आणि कोणासाठी मेंटेन होतो, तर आम्ही जर विचार केला तर इथं इंटरनल युजर आणि एक्सटर्नल युजर असे 2 प्रकार पडतात. इंटरनल म्हणजे अंतर्गत, अंतर्गत म्हणजे कोणते, जे व्यवसायाच्या अंतर्गत घटकांशी संबंधात आहे, म्हणजे प्रत्यक्ष व्यवसायाशी संबंधात असणारे लोक. त्यामध्ये पहिला व्यक्ती कोण, ओनर, व्यवसायाचा मालक. बिलकुल 100% व्यवसायाच्या मालकाला का गरज आहे, कारण की त्याला त्याच्या व्यवसायाचा योग्य नफा, योग्य खर्च, योग्य उत्पन्न, परत इतरही डिसिजन घेण्यासाठी त्याला हे गरजेचं पडते. परत सेकंड काय आहे, दुसरा जर आपण भाग लक्षात घेतला
तर एम्प्लॉईज म्हणजे तिथले कर्मचारी. आता कर्मचाऱ्याला काय गरज आली हो? आता जर मालकाचं दुकान बंद होत असेल तर उद्या त्याला नवीन नोकरी शोधावी लागेल. मग अगोदरच त्याला हे बघावं लागेल की माझ्या मालकाचा व्यवसाय व्यवस्थित चालतो किंवा नाही. जर मालकाचे फ्रॉड असतील काही असेल तर तेही त्याला सगळे लक्षात घ्यावे लागतील. म्हणजेच थोडक्यात आपल्याला त्याची गरज नाही फ्रॉड वगैरेची विचारात घेण्याची. परंतु आपण जर याचा विचार केला तर इथं काय आहे, कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यासाठी व्यवसायाची स्थिती, व्यवसायाची नफ्याची परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. मग सेकंड युजर झाले आपले एम्प्लॉईज आणि इंटरनलमध्येच आपले थर्ड युजर कोण आहेत तर मॅनेजमेंट. कसं असते, व्यवसाय तर मालकाच्या मार्फत चालतो, परंतु मोठाले जर व्यवसाय असतील तर त्या मोठमोठाल्या व्यवसायामध्ये दरवेळेस वेळोवेळी निर्णय घ्यावे लागतात. डिसिजन्स मस्ट टू टेकन ऑन टाईम. केलेली प्लॅनिंग जी आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य करावं लागतंय. म्हणून काय आहे, योग्य घटक पूर्ण व्हायलेत किंवा नाही हे कोण बघणार तर व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट. म्हणून मॅनेजमेंटला टाईमली डिसिजनसाठी या रेकॉर्डची आवश्यकता भासत असते. म्हणूनही इंटरनल युजरसाठी आपल्याला अकाउंट बुकचं मेंटेनन्स करावं लागतंय. आता त्याच्यानंतर कसं आहे बघा, आम्ही जर इथं बघितलं तर इथं आमच्याजवळ दुसरा जो भाग आहे तो आहे एक्सटर्नल युजरचा. आता हे जे एक्सटर्नल युजर आहेत ना, या एक्सटर्नल या शब्दातूनच आपल्यासमोर येते की हे व्यवसायाच्या बाहेरील व्यक्ती आहेत. आणि व्यवसायाच्या बाहेरील व्यक्ती कोणत्या आहेत तर व्यवसायाच्या बाहेरील व्यक्ती कोणत्या, ज्यांनी व्यवसायाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत केलेली आहे, पैसा प्रोव्हाइड केलेला आहे, कर्ज दिलेलं आहे, किंवा ज्यांचं आपल्या व्यवसायाशी काही नातं आहे. जसं गव्हर्नमेंट, शासनाला आम्हाला टॅक्स द्यावा लागेल, अशा सगळ्या घटकांसाठी जे उपयोगात पडणारे ते घटक सर्व एक्सटर्नलमध्ये येतील. यामध्ये पहिला घटक आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स कोण असतात? क्रेडिटर्स मीन्स द पर्सन टू whom बिझनेस इज पेएबल. बिझनेसला ज्या व्यक्तीचे पैसे द्यायचे आहेत तो क्रेडिटर्स झाला. कोणाला द्यायचे? मी काय केलं, कोलगेट कंपनीकडून 100 बॉक्स कोलगेटचे उधारीवर क्रेडिटवर मागवले. उद्या मला कोलगेट कंपनीला पैसे द्यावे लागतील ना, मग कोलगेट कंपनी माझी क्रेडिटर्स होऊन जाईल. म्हणजे ज्या व्यक्तीकडून आपण उधारीवर वस्तू घेतो किंवा पैसे घेतो तो व्यक्ती आपल्यासाठी क्रेडिटर्स असेल. नॉर्मली लक्षात ठेवा, क्रेडिटर्स जे आहेत इन एक्सचेंज ऑफ गुडसाठी मानल्या जातात. म्हणजेच काय, ज्या व्यक्तीकडून आपण उधार वस्तू खरेदी केल्यात आणि त्याला आपण देणं लागतो तो व्यक्ती आपल्यासाठी क्रेडिटर्स ठरतो. परत इथं नेक्स्ट आहे बँक आणि इन्व्हेस्टर. आम्हाला जर कर्ज घ्यायचं आहे, लोन जर टेकन करायचं आहे, आत्ताच सांगितलं लोन घ्यायचं आहे, तर मग बँकेला आम्हाला आपली माहिती पूर्ण प्रोव्हाइड करावी लागते. म्हणून बँकसुद्धा आमची एक युजर आहे. जर आम्ही बँकेकडून कर्ज घेतलं आहे तर बँकेला वेळोवेळी आमची माहिती घ्यावी लागते. त्याचं कारण काय असते की संबंधित व्यक्ती आमचे पैसे पूर्ण देणार का आम्हाला बुडवणार याची पूर्ण माहिती बँकेला ठेवावी लागते. परत इन्व्हेस्टर. आता बघा, मोठमोठ्या कंपन्यामध्ये स्वतःचं कॅपिटल जर पुरेसं होत नसेल तर बाहेरून म्हणजे गुंतवणूकदारांकडून असं भांडवल कलेक्ट केल्या जाते, ज्याला विभिन्न पद्धतीने काही लोक मुद्दामून अदर दॅन बँकिंग इन्स्टिट्यूशन पैसे गुंतवत असतात. मग हे जे इन्व्हेस्टर आहेत ते कधी गुंतवतील? ज्यावेळेस तुमच्या व्यवसायामध्ये नफा आहे, फायदा आहे, त्याच वेळेस हे तुमच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे असतील. म्हणून यांना सुद्धा त्याची गरज असेल. त्यानंतर एक गव्हर्नमेंट आणि रिसर्चर. बघा, गव्हर्नमेंटसाठी तर सिंपल आहे. गव्हर्नमेंट काय आहे? शासन जे आहे ना त्याला टॅक्स, आमचे व्यवहार, आमच्या व्यवसायाची परिस्थिती, आमची योग्यता या सगळ्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक असते. कारण आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी गव्हर्नमेंटला जबाबदार धरतो. परत महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटला टॅक्सेशन पर्पजनं आमच्या अकाउंटिंग रेकॉर्डची फार गरज पडत असते. म्हणून त्याही कारणास्तव आम्हाला इथं अकाउंट चांगल्या पद्धतीने रेकॉर्ड करावे लागतात. आता रिसर्चर म्हणजे काय? काही लोक शोधकर्ते असतात. हे
संशोधन करणारे जे लोक असतात त्यांना त्याचा डेटा आवश्यक असतो. त्यांनी ठरवलं की रेमंड कंपनी आणि समजा एखादी दुसरी डोनियर कंपनी आहे, या दोन कंपनीचं व्हॅल्युएशन कसं आहे, किंवा आपण बघतो सॅमसंग कंपनी, मोटोरोला कंपनी किंवा सॅमसंग कंपनी, नोकिया कंपनी यांची व्यावसायिकता तपासून पाहण्यासाठी, यांची योग्यता तपासून पाहण्यासाठी किंवा त्यांना त्याच्यात काही जर शोधायचं असेल तर ते शोध करणारे जे शोधकर्ते असतात त्या शोधकर्त्यांसाठी, रिसर्चरसाठी सुद्धा आवश्यक असणारा डेटा हा एक्सटर्नल युजर म्हणून आपल्याला यांना लक्षात घ्यावं लागते. त्यानंतर आहे कन्झ्युमर अँड पब्लिक. कन्झ्युमर म्हणजे कोण? आमच्या वस्तूचे उपयोग करते. बिलकुल 100% त्यांना हे माहीत पाहिजे की आम्ही जी वस्तू त्यांना विकायलो ती वस्तू जी आहे, जर ते त्याचे यूज टू झाले, त्यांना लॉंग टर्मपर्यंत पाहिजे, किंवा एखाद्या वस्तूवर जर आम्ही गॅरंटी वॉरंटी दिलेली आहे आणि पुढच्याच वर्षी जाऊन आमची कंपनी बंद झाली, काय गॅरंटी काय वॉरंटी, काही त्याचा उपयोग पडणार नाही. म्हणून काय आहे इथं, कन्झ्युमरला जे आहे वस्तू खरेदी करत असताना त्याला माहिती घेणं आवश्यक असते आणि हे एक्सटर्नल युजर्स आहेत. कन्झ्युमरसुद्धा, ग्राहकसुद्धा हा एक्सटर्नल युजर आहे. म्हणूनच आपण पाहू शकतो की आता आजच्या घटकामध्ये आपल्याला एकापेक्षा जास्त व्हेरिएबलचे गुड्स आहेत. साधा बिस्किटचा पुडा आणायला गेलो तर पार्ले भेटते, ओरिओ भेटते, मारीगोल्ड भेटते, किती असतील आणखीन माहीत नाही. म्हणजे इथं कंपॅरिझन करण्यासाठी कस्टमर असतात आणि त्या कस्टमरला परचेस करत असताना त्याचं डिसिजन घेण्याचा अधिकार असतो, म्हणून तो सुद्धा या कंपनीचा युजर असतो. परत पब्लिक, कॉमन पीपलला काय आहे, कंपनीची माहिती असणं आवश्यक असते. कारण की कॉमन पीपलनं आज जरी गुंतवणूक केली नसेल तर तो भविष्यात गुंतवणूक करणारा असेल. आज जरी त्यानं एखादी वस्तू घेतली नसेल तर तो उद्या ती वस्तू खरेदी करणारा असेल. म्हणजे आजचा कॉमन पीपल ज्याला आपण म्हणू शकतो तो उद्याचा कन्झ्युमर होऊ शकतो, उद्याचा इन्व्हेस्टर होऊ शकतो. म्हणून या सगळ्यांसाठी याची माहिती असणं आवश्यक असते. तर हे इंटरनल आणि एक्सटर्नल युजर्स आहेत. जे इंटरनल आणि एक्सटर्नल युजर्स आहेत, हे इंटरनल आणि एक्सटर्नल युजर म्हणजेच यांच्यासाठी आपल्याला आपली अकाउंटिंग बुककीपिंग करावी लागते. सो फ्रेंड्स, इथं आपण या पहिल्या छोट्या इंट्रोडक्टरी पोर्शनचा भाग संपवणार आहोत. लक्षात ठेवा, याला चांगल्या पद्धतीने फॉलो करा. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या लाईक करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील आणि हे तुमच्यासाठी कंटिन्यू असेल. परत तुम्हाला परत या घटकांचा अभ्यास करण्यासाठी हे सोपं पडेल. हा एक चांगला घटक तुमच्यापर्यंत आहे. जोपर्यंत लॉकडाऊन चालू राहणार तोपर्यंत आपल्याला असंच कंटिन्युएशन करावं लागणार आहे. म्हणून तुम्ही प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू करा. थँक्यू.